नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 14 जुलै. सुधारककार, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती. अवघ्या 39 वर्ष ज्यांना आयुर्मान लाभलं आणि जिवंतपणे ज्यांना आपली प्रेत यात्रा बघावी लागली, असे एक समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या जीवनाचा एक मागोवा घेऊयात. मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 या दिवशी टेंभू या गावी झाला. सातारा जिल्ह्यातील कराड जवळ हे गाव. गोपाळ गणेश आगरकर यांचं बालपण किंवा यांचं जे कौटुंबिक जीवन होतं हे अत्यंत गरिबीत गेलं आणि त्यामुळं त्यांच्या शिक्षणाचा एक मोठा प्रश्न त्या काळात निर्माण झाला होता. आणि याचमुळं त्यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते त्यांच्या आजोळी झालं, कराडला. म्हणजे जन्म टेंभू गावचा, पण प्राथमिक शिक्षण त्यांचं आजोळी झालं कराड या गावी. इंग्रजी 3री पर्यंत त्यांनी आपलं हे प्राथमिक शिक्षण कराडला पूर्ण केलं. पण आता पुढील शिक्षणासाठी पैशाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून म्हणजे बघा, इंग्रजी 3री इयत्ता पास केल्यानंतर, उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना कारकुनाची नोकरी करावी लागली. कारण उदरनिर्वाह म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा त्यांना पैसा पाहिजे होता, पैसा हवा होता आणि म्हणून त्यांनी कारकुनाची नोकरी पत्करली. परंतु तरीही त्यांचं तितकं काही जमलं नाही आणि मग नोकरी सोडून ते मोठ्या आशेने आपल्या रत्नागिरीकडे असणारे जे नातलग होते त्यांच्याकडे गेले. परंतु तिथंही त्यांना निराशा आली. तिथं तर त्यांनी अक्षरशः वार लावून त्या ठिकाणी दिवस काढले आणि मग परत ते पुन्हा आपल्या कराडला आले. या ठिकाणी त्यांनी कंपाऊंडरचं काम करून त्या ठिकाणी आपली उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालवायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या बालपणी शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी इतकी हालाखीची परिस्थिती गोपाळ गणेश आगरकर यांना भोगावी लागली. त्यानंतर आपल्या मामीबरोबर ते योगायोगाने अकोल्याला गेले आणि याच ठिकाणी त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. आता प्रश्न उभा राहिला की उच्च शिक्षणाचं काय. खरं तर अकोल्यात असताना अनेक चांगले शिक्षक त्यांना लाभले. त्यांची विद्वत्ता, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं लेखन यांचं खूप मोठं एक स्तुती त्यांच्या गुरुवर्यांकडून त्यांची झाली. परंतु मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर आता पुढचं शिक्षण घ्यायचं कसं, त्यासाठी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न उभा राहिला. परंतु गोपाळ गणेश आगरकर यांची दुर्दम इच्छाशक्ती पाहून शेवटी त्यांच्या गुरुवर्यांनी वर्गणी जमा केली आणि एकूण 60 रुपये जमा करून गोपाळ यांना पुण्याला शिक्षणासाठी पाठवलं. म्हणजे खरं तर शिष्य तितक्या लायकीचा असेल तर गुरुसुद्धा एक पाऊल पुढे येऊ शकतात आणि म्हणून गुरूंच्या वर्गणीच्या बळावर गोपाळ गणेश आगरकर पुण्याला आले आणि डेक्कन कॉलेज या ठिकाणी त्यांनी आपला प्रवेश घेतला. इथं सुद्धा म्हणजे 60 रुपये काही त्यांना पूर्ण आयुष्यभर पुरणार नव्हते. इथं मग त्यांनी कशा पद्धतीने आपला उदरनिर्वाह चालवला. म्हणजे खरं तर आजच्या तरुणांनी, आजच्या विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा की ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असते, आपण म्हणतो की माझी परिस्थिती अशी, माझी परिस्थिती तशी, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याने काम केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, शिक्षणासाठी झटलं पाहिजे, याचं एक उदाहरण जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो, अगदी तसंच गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा त्या काळात वक्तृत्व स्पर्धामधून जी बक्षिसं मिळायची त्यावर त्यांनी आपलं उपजीविका चालवली. म्हणजे वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी होणे, तिथं बक्षीस मिळवणे, त्या बक्षिसाच्या रकमामधून आपला उदरनिर्वाह चालवणे. निबंध स्पर्धामध्ये सहभागी होणे, अत्युत्तम असे निबंध लिहिणे, त्यामध्ये बक्षीस मिळवणे आणि त्यामधून आपला चरित्राचं चालवणे. त्याचबरोबर वर्तमानपत्रामधून लेख लिहिणे आणि त्या माध्यमातून येईल त्या मानधनावर आपला चरित्रार्थ चालवणे. या पद्धतीने त्यांनी आपली रक्कम उभी केली, पैसा उभा केला आणि आपलं शिक्षण घेतलं. या काळात त्यांची परिस्थिती इतकी हालाखीची होती की एका त्यांच्या सहकारी मित्राने असं लिहून ठेवलंय की गोपाळ गणेश आगरकरांकडे एकच सदरा होता त्या काळात आणि मग ते काय करायचे की दिवसा जो सदरा घालायचे तो रात्री एकदा धुवून काढायचा, रात्री वाळवायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच सदरा दिवसा घालायचा. तर इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये पण शिकण्याची इच्छा मात्र त्यांनी कुठेही सोडली नाही. आपलं शिक्षण त्यांनी कराराने पूर्ण केलं. याच काळात त्यांचा विवाह अंबुताई फडके ज्यानंतर सौ यशोदाबाई आगरकर झाले यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपलं BA हे शिक्षण पूर्ण केलं आणि MA इतिहास त्यांनी MA मध्ये इतिहास आणि तत्वज्ञान हे विषय घेऊन त्यांनी MA उत्तम गुणांनी पूर्ण केलं. आता BA झाल्यानंतर MA झाल्यानंतर घरच्यांची इच्छा अशी असते की आता
आपल्या मुलाने नोकरी करावी, पैसा कमावा, उदरनिर्वाहासाठी काहीतरी रोजगार त्या ठिकाणी त्याला मिळावा. पण या काळात आगरकर एका वेगळ्याच वेळाने पछाडलेले होते. त्यांनी आपल्या आईला एक पत्र लिहिलं. त्या पत्रात ते काय म्हणतात बघा, आपला मुलगा मोठाल्या परीक्षा देत आहे, त्याला आता मोठाल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील आणि आपले पांग फिटतील असे मनोरथ आई तू करीत असशील. पण मी आत्ताच सांगून ठेवतो की विशेष संपत्तीची हाव न धरता फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व काळ परहितार्थ घालविण्याचे मी ठरवित आहे. म्हणजे BA MA सारख्या उच्च पदव्या घेतल्यानंतर खरं तर एखादा सुखवस्तू जीवन जगू शकला असता, परंतु आगरकरांनी आपल्या आईला सांगितलं की मला हे सगळं करायचं नाही, फक्त पोटापुरतं मी कमविल आणि परहितार्थ समाजहितासाठी मी माझा काळ घालवणार आहे. याच दरम्यान आगरकरांचं जे वाचन होतं म्हणजे ते विद्यार्थी दशेपासूनच होतं. त्यांच्या वाचनामध्ये मिल आणि स्पेन्सर हे 2 तत्ववेत्ते आले. या 2 तत्ववेत्यांचा त्यांच्यावर खास प्रभाव पडला. स्पेन्सर यांची जी पुस्तकं होती सोशिओलॉजी आणि इथिक्स, या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्याचबरोबर मिल यांच्या ऑन लिबर्टी आणि सब्जेक्शन ऑफ वुमन या पुस्तकांचा त्यांच्यावर खास प्रभाव त्या ठिकाणी पडला. आणि याच काळात त्यांची मैत्री जमली ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी. डेक्कन कॉलेज जवळील सादिलबुवा टेकडीवर हे दोघं फिरायला जायचे. अनेक विषयावर त्यांचे वादविवाद व्हायचे. भविष्यकाळात आपण काय काय योजना कराव्यात याविषयी त्यांची चर्चा व्हायची. सद्यस्थितीमध्ये असलेल्या समाजाची स्थिती यावर सुद्धा त्यांची चर्चा व्हायची. याच परिसरात असलेल्या बंड गार्डनच्या परिसरामध्ये 1879 मध्ये या दोघांनी एक शपथ घेतली. आपले जीवन आम्ही राष्ट्रसेवेला समर्पित करू अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि दोघांनी ती प्रतिज्ञा आमरण जपली. याच दरम्यान त्यांच्यामध्ये एका मुद्द्यावरून वादविवाद झाला, जो इतिहासामध्ये प्रसिद्ध वादविवाद आहे. आगरकर म्हणायचे की अगोदर समाज सुधारला पाहिजे तर त्या राजकीय चळवळीला अर्थ आहे, तर टिळक म्हणायचे अगोदर राजकीय सुधारणा झाल्या पाहिजेत तर नंतर समाज सुधारणा आपोआप होतील. आणि याच वादविवादावरून त्या दोघांमध्ये बरेच वादविवाद झाले. परंतु शेवटी दोघांनी असं ठरवलं की मग आता सुवर्णमध्ये काय काढायचा. आणि मग त्यांनी असं ठरवलं की सुवर्णमध्ये असा काढूयात की आपण लोकांना शिक्षण देऊयात, लोकशिक्षण देऊयात, लोकजागृती करूयात. आणि म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत या तिघांनी एकत्र येऊन 1 जानेवारी 1880 साली त्या ठिकाणी पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आणि शिक्षण, एक लोकशिक्षण, एक राष्ट्रीय शिक्षण, समाजाला जागृत करणारं शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. हे करत असतानाच त्यांच्या असं लक्षात आलं एकीकडे आपण शिक्षण तर देत आहोत पण लोकजागृतीसाठी वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं पाहिजे. कारण दोघांकडेही लेखन सामर्थ्य होतं, विचार होते आणि म्हणून दोघांनी लेखनाला सुरुवात केली. 2 जानेवारी 1881ला मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू झालं. त्याचे संपादक होते लोकमान्य टिळक. तर 4 जानेवारी 1881ला केसरी हे वृत्तपत्र सुरू झालं, जे मराठीमध्ये होतं. त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. या दोघांचं ध्येय एकच होतं की त्या काळातील जी देशस्थिती होती त्यावर लिहिणं, देशभाषेतील ग्रंथ आहेत त्यावर लिहिणं आणि विलायती संदर्भात किंवा इंग्रजांसंदर्भात जे राजकारण आहे या संबंधी चर्चा आपल्या लेखामध्ये करणं, हे ध्येय समोर ठेवून त्यांनी आपले लेख लिहायला सुरुवात केली. आकर्षक लेखनशैली, माहितीपूर्ण लेख आणि खुसखुशीत टीका हे त्यांच्या लेखांचं वैशिष्ट्य होतं. परंतु याच दरम्यान एक प्रकरण घडलं, कोल्हापूर प्रकरण. कोल्हापूर प्रकरणामध्ये माधवराव बर्वे यांच्या भ्रष्ट कारभारावर या दोघांनी केसरी आणि मराठामधून लिहिलं. आणि म्हणून माधवराव बर्वे हे जे दिवाण होते कोल्हापूर संस्थानाचे, त्यांनी या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीमुळं शेवटी त्यांना शिक्षा झाली आणि 101 दिवस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. डोंगरीच्या तुरुंगात त्यांनी हा तुरुंगवास भोगला. आणि याच अनुभवावर आधारित गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ते म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. या 101 दिवसात या 2 मित्रात अनेक वादविवाद, अनेक महत्त्वाच्या चर्चा या दरम्यान घडून आल्या. सुटून आल्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार जर कोणी केला असेल तर सुधारकांचे सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी. तर हा सुद्धा एक योगायोग आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा. यानंतर त्यांनी 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेज, जे मुंबईचे गव्हर्नर होते फर्ग्युसन, यांच्या नावावरून ते कॉलेज सुरू केलं. त्यामागे हेतू असा होता की त्यांच्या नावाचा उपयोग देणग्यांसाठी होईल. हे सगळं सुरू असताना या फर्ग्युसन कॉलेजचे
जे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे आणि त्यांचे दुसरे प्राचार्य होण्याचं भाग्य किंवा ती संधी गोपाळ गणेश आगरकर यांना मिळाली. आणि आपल्या काळात प्राचार्य काळात सुद्धा आणि प्राध्यापक म्हणून सुद्धा गोपाळ गणेश आगरकर यांनी अत्युत्तम त्या ठिकाणी सेवा दिली, कार्य केलं. यानंतर ती वेळ आली की ज्या वेळेस लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये जाहीर मतभेदाला सुरुवात झाली. अनेक मुद्द्यावरून त्यांचे जसे मतभेद झाले होते, परंतु जो तात्कालिक जो खरा मतभेदाचा मुद्दा होता तो होता बेहरामजी मलबारी यांनी जे विधेयक मांडलं होतं बालविवाहाला विरोध करणारं, बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात, त्या विधेयकाला, त्या कायद्याला मंजुरी द्यावी म्हणून बेहरामजी मलबारी यांनी इंग्रज सरकारला विनंती केली होती. आणि मग त्या विधेयकाला किंवा कायद्याला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे अशी मतमतांतर समोर आली. गोपाळ गणेश आगरकर त्या कायद्याला पाठिंबा देणारे होते, तर लोकमान्य टिळक यांनी त्याला विरोध केला. आणि इथून खरं तर या दोघांमध्ये जाहीर मतभेद त्या ठिकाणी सुरू झाली. केसरीमधून खरं तर त्यांना लिहायचं होतं, परंतु केसरीमध्ये लोकमान्य टिळक आणि इतर सहकारी असल्यामुळं गोपाळ गणेश आगरकरांना थोडी मर्यादा येऊ लागली, त्यांची कुचंबना होऊ लागली. आणि म्हणून शेवटी त्यांनी असं ठरवलं की मला माझी मतं स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत, मग मी यापासून अलिप्त होतो. आणि म्हणून त्यांनी केसरीचा 1887ला राजीनामा दिला आणि 1888ला त्यांनी आपलं एक गाजलेलं वृत्तपत्र साप्ताहिक सुधारक त्या ठिकाणी सुरू केलं. याची इंग्रजी आवृत्ती चालवायचे गोपाळ कृष्ण गोखले आणि मराठी आवृत्ती चालवायचे गोपाळ गणेश आगरकर. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य समोर ठेवून त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालवलं. आपल्या पहिल्याच अग्रलेखात सुधारक काढण्याचा हेतू या लेखामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं. त्यांचे अनेक अग्रलेख गाजले. गुलामांचे राष्ट्र या लेखात त्यांनी असं म्हटलंय की अनेकांनी त्यांच्यावर टीका केली की तुम्ही हे नवीन काय काढले. सुधारक नावाचं म्हणजे नावावरून सुद्धा त्यांना छेडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या या समाजाला पुढे नेण्याच्या ज्या सुधारणा आहेत त्याविषयी त्यांच्या जे मत आहेत याबद्दल सुद्धा त्यांच्यावर टीका झाली. अशावेळी त्यांनी आपल्या गुलामांचे राष्ट्र या गाजलेल्या अग्रलेखात असं लिहिलं की स्वभूमीत, स्वलोकात, स्वधर्मात आणि स्वाचारात राहून अविचारी व अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भीता त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहाणपण आणि खरा पुरुषार्थ आहे, असं जाहीरपणे त्यांनी आपल्या या गुलामांचे राष्ट्र या अग्रलेखात मांडलं. आणि आपले विचार ते मांडत राहिले, कुणालाही न भीता, कुणाची भीड न ठेवता. आणि शेवटी व्हायचं ते झालं. त्यांना धमक्या येऊ लागल्या, लेखणी न आवराल तर प्राणास मुकाल अशी पत्रसुद्धा येऊ लागली. त्यांच्या मृत्यूची काळजी त्यांच्या पत्नीला वाटू लागली, तसेच त्यांचे मित्र गोपाळकृष्ण गोखले यांना वाटू लागली. एक वेळ तर अशी आली की गोपाळकृष्ण गोखले त्यांना असं म्हणाले की गोपाळराव, तुम्ही संध्याकाळी फिरायला जात जाऊ नका, कारण तुम्ही संध्याकाळी फिरायला गेले आणि तुमच्या एखाद्या विघ्नसंतोषी शत्रूने, हितशत्रूने जर तुमच्यावर हल्ला केला, तुमचे प्राण घेतले तर किती वाईट होईल. म्हणजे विचार करा मित्रांनो, आज आपण नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारखी उदाहरणं पाहतो, परंतु हे त्या काळापासून सुरू आहे की लोकांना मॉर्निंग वॉकला जाणं किंवा इव्हिनिंग वॉकला जाणं सुद्धा अवघड व्हावं अशा पद्धतीने या लोकांनी छळ केलेला आहे. आणि तोच छळ या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांना त्या ठिकाणी भोगावा लागला. गोखले म्हणाले की फिरायला जायचं सोडून द्या, परंतु ते डगमगले नाहीत. एक वेळ तर अशी आली, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला, की एखाद्या व्यक्तीला आपली प्रेत यात्रा जिवंतपणीच बघायला मिळणं यासारखं म्हणजे दुर्भाग्य कोणतं नव्हतं. परंतु त्या काळात या मंडळींनी, सनातनी मंडळींनी आणि विघ्नसंतोषी लोकांनी गोपाळ गणेश आगरकर यांची प्रेत यात्रा काढली. पण तरीही गोपाळ गणेश आगरकर यांनी आपलं जे समाज सुधारण्याचं, प्रबोधनाचं काम आहे ते चालू ठेवलं. शेवटी हे सगळं होत असताना जाहीर म्हणजे सुधारकामधून आणि इकडं केसरीमधून या दोघांमध्ये वादविवाद व्हायचेच, परंतु हा वाद विकोपाला गेला. त्याची अनेक कारणं घडली. मग ते संमती वयाचा बिलाचा वाद असो किंवा पंचहौद मिशनच्या चहाच्या पेल्यातून उठलेले वादळ असो. हे खरं तर पंचहौद मिशन हे एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक त्या ठिकाणी आयोजित केलेली सभा होती आणि या सभेला 3 जण उपस्थित होते. त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर सुद्धा होते. आणि त्या ठिकाणी हे चहा प्याले, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हातून चहा प्याले आणि त्यावर मोठी टीका झाली की तुम्ही त्यांच्या हातचा चहा पिलात तर तुम्ही भ्रष्ट झाला आहात, तुम्ही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.
परंतु आगरकरांनी त्याला स्पष्ट नकार दिला. तो सुद्धा एक वाद त्या ठिकाणी झाला. शारदा सदन प्रकरणामध्ये सुद्धा वाद झाला होता. आणि जे तात्कालिक कारण घडलं ते म्हणजे होळकरांनी जे 700 रुपये देणगी त्या ठिकाणी दिली होती टिळकांना आणि एकंदर आगरकर या सगळ्या मंडळींना, त्या देणगीच्या वाटणीवरून त्या ठिकाणी वाद झाला. आणि शेवटी आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली. तरीसुद्धा आगरकरांनी लेख लिहिला आपल्या सुधारकमधून, महाराष्ट्रीयास अनावृत पत्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मांडलं की भलेही टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये वाद असतील तरी जरी आमचे मतभेद असतील तरी आमच्यामध्ये वैर नाही, आमच्यामध्ये द्वेष नाही. या प्रकारचं एक माणूसपण सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. आणि त्यांनी याच अग्रलेखात सांगितलं की या देशामध्ये असे विचारकल झाले पाहिजेत, असे वाद झाले पाहिजेत, तरच हा भारत देश पुढे जाईल. नाहीतर या देशाला कधी कलह करण्याचा किंवा असे चांगले वादविवाद करण्याचा, वेगवेगळ्या मुद्द्यावरून वाद होण्याचा काही अनुभव नाही. आणि फक्त परंपरेने ज्या परंपरा चालत आहेत त्याच परंपरा पुढे चालू ठेवायच्या, हे घडलं नाही पाहिजे. असे वाद झाले पाहिजेत, असे कलह झाले पाहिजेत, तरच देश पुढे जाईल, असं सुद्धा ठामपणे त्या ठिकाणी त्यांनी मांडलं. ज्या हिंदू धर्मातील खुळचट रूढी होत्या, आचार होते, समजुती होत्या, यांना त्यांनी आपल्या अग्रलेखातून जाहीर विरोध केला. विशेषत्वाने जो आपल्या धर्मामध्ये पारलौकिक जीवनावर भर दिला जातो त्यावर त्यांनी खूप मोठा आक्षेप घेतला. स्त्री शिक्षण, विधवांची दुरावस्था, स्त्रियांची दैन्यावस्था याविषयी त्यांना कळकळ होती आणि त्यांनी नेहमी ते मांडलं. आगरकरांच्या भाषेमध्ये जे सुधारकांचे 2 प्रकार पडतात, करते सुधारक आणि बोलते सुधारक, वागते सुधारक आणि बोलते सुधारक. तर यामध्ये आगरकर हे कर्तेपणामध्ये पुढे होते. कारण कर्वे यांचा जेव्हा पुनर्विवाह झाला, महर्षी धोंडो केशव कर्वे, तेव्हा त्यांच्या अर्पण पत्रिकेवर सह्या करणारे गोपाळ गणेश आगरकर होते. त्यांच्या सह्यानीच या आमंत्रण पत्रिका त्या ठिकाणी लोकांना वाटल्या गेल्या. त्यांचं जाहीर अभिनंदन त्यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रामधून केलं होतं. आणखीन एक क्रांतिकारक घटना, म्हणजे खरं तर ही घटना बऱ्याच जणांना माहीत नसेल, की जेव्हा आगरकरांच्या आईचं निधन झालं, मातोश्रीचं निधन झालं, तेव्हा निधनानंतर क्षौरविधी केला जातो, म्हणजे केस काढले जातात. तर आगरकरांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा क्षौरविधी करून घ्या. त्यावेळेस आगरकरांनी आपल्या बंधूला सांगितलं, हा वेडगड विधी मी करणार नाही. म्हणजे इतकी टोकाची त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी आगरकरांनी घेतली होती. आणि त्यांनी सांगितलं की मला यामध्ये निरर्थकता वाटते, म्हणजे माझ्या मनाला पटत नाही की कुणीतरी म्हणजे आईचा मृत्यू आणि माझे केस कापणे हे मला पटत नाही, माझ्या तर्काला पटत नाही. आणि त्यांनी तसंच केलं. त्यांनी वेळोवेळी अग्रलेखातून आपले क्रांतिकारी विचार मांडले. एक तर विचार त्यांनी असा मांडला, मनू, याज्ञवल्क्य ही आमच्या आजच्या विद्वानांसारखीच माणसं होती, त्यांना इष्ट वाटले त्यांनी ते सांगितले. सांप्रत त्यांची वचने आज निरर्थक ठरणारी असतील तर त्यांना झुगारून मोकळे होण्यातच कल्याण आहे. म्हणजे मनू आणि याज्ञवल्क्य सारख्या म्हणजे त्या काळात तरी ज्यांचे विचार प्रमाण मानले जात होते अशांची मतं सुद्धा ही जर चुकीची असतील, इष्ट नसतील तर ती झुगारून द्यावीत आणि समाज कल्याणाचे जे मार्ग आहेत तेच आपण घ्यावेत. हे धाडस त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांनी दाखवलं. आणि आयुष्यभर त्यांनी बुद्धी प्रामाण्याला त्या ठिकाणी मानलं. आपल्या विवेक बुद्धीला पटेल ते निर्भीडपणे मांडत राहिले. लोकांच्या टीकेची, लोकांच्या छळाची त्यांनी पर्वा केली नाही. आणि नुसतं मांडत राहिले नाही तर त्यांनी कृतीत सुद्धा उतरवण्याचं त्या ठिकाणी ते काम केलं. आपला स्वाभिमान त्यांनी कधी गहाण ठेवला नाही. म्हणजे याचं एक उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणजे किती, जसं मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून गोपाळ गणेश आगरकर त्या ठिकाणी जात होते. आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या मित्रमंडळीला, आपल्या नातलगांना कुणापुढं हात पसरवायची वेळ येऊ नये म्हणून आगरकरांनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी 20 रुपयांची पुरचुंडी बांधून ठेवली होती. हे कुणाला कधी कळलं तर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा ती पुरचुंडी पाहिली तर त्या पुरचुंडीवर आगरकरांनी लिहिलं होतं, प्रेत दहनार्थ, म्हणजे माझ्या प्रेतांच्या किंवा अंत्यसंस्कारासाठी हे 20 रुपये मी ठेवले आहेत. म्हणजे हा सुद्धा स्वाभिमान त्या ठिकाणी आगरकरांपाशी होता. अशा पद्धतीने आयुष्यभर आगरकरांनी इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ही वृत्ती समोर ठेवून बुद्धिप्रामाण्याने, विवेकबुद्धीने, निर्भीडपणे आपले लेख ते मांडत राहिले. परंतु दुर्दैवाचं मित्रांनो की आगरकरांना 1890 पासूनच दम्याचा आजार त्या ठिकाणी झालेला होता. तो बळावत गेला आणि त्यातच त्यांना यकृताचा सुद्धा आज विकार त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी
17 जून 1895ला या महान समाजसुधारकाचं त्या ठिकाणी निधन झालं. खरं तर खूपच कमी वयात आगरकरांचं निधन झालं. आगरकर जर जास्त काळ जगले असते तर निश्चितपणानं महाराष्ट्रातील जी पुरोगामी चळवळ आहे, महाराष्ट्रातील जी समाज सुधारणा चळवळ आहे, तिला एक वेगळा आयाम त्या ठिकाणी प्राप्त झाला असता. आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी आगरकरांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचं झालं, पुरोगामी महाराष्ट्राचं झालं. तर असे आयुष्यभर ज्यांनी आपल्या मतांना ठामपणे मांडलं, बुद्धिप्रामाण्य, विवेकवाद ठामपणे मांडला, फक्त मांडला नाही तो आचरणात आणला, अशा सुधारककार, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या आज जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.